महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय, नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता, पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी यांना तर आज ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेत, पण त्यांना लोकसभेतूनच कायमच्या बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू आहे. हे विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गानं सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री व्हायचं, मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत जे विरोधी पक्षनेत्याला स्थान आहे विधिमंडळात तेवढं टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणारं एक कृत्य आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल. या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक. विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव देऊन एक कालखंड लोटला. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलेलं आहे, पण भास्कर जाधव नको. हे तुम्ही कोण ठरवणार? विधान परिषदेमध्ये काही निर्णय झालेले आहेत, तिथेही त्या पद्धतीनं विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात. हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचीपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. काळ्या कुट्टशाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.